नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पहाटे अंबरनाथच्या ऐतिहासिक शिवमंदिरात श्रद्धेचा महापूर उसळला. हर हर महादेवाच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरणात भाविकांनी नववर्षाचे स्वागत केले. नववर्षाची सुरुवात भगवान महादेवाच्या दर्शनाने व्हावी या श्रद्धेने पहाटेपासूनच हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावली. मुंबईपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्ह्यात वसलेले अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर भारतातील ऐतिहासिक वारशाचे मानले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही नववर्षानिमित्त येथे भाविकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. नवे, विवाहित, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. सुमारे 1000 वर्षांहून अधिक प्राचीन असलेल्या या मंदिराची उभारणी शिलाहार घराण्यातील राजा मंडलेश्वर यांनी 1060च्या दशकात केल्याचा उल्लेख भारतीय पुरातत्व विभागात सापडलेल्या शिलालेखात आढळतो. हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील भव्य रचना, कोरीव शिल्पकला आणि ऐतिहासिक वैभव आजही भाविकांसह इतिहासप्रेमींना आकर्षित करत आहे. हे मंदिर प्राचीन असून काही ठिकाणी पडझड होत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने पूजा आणि अभिषेकास बंदी घालण्यात आली असली तरी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली असून प्रशासन आणि मंदिर समितीच्या नियोजनामुळे शांततेत दर्शन पार पाडल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले. मुंबई पुणे मार्गावरील रेल्वे मार्गावरील अंबरनाथ स्थानकापासून अवघ्या 2.5 किलोमीटर अंतरावर असणारे या मंदिरात पोहोचणे सोपे असल्याने मुंबईसह उपनगरीय भागातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल झालेले पाहायला मिळाले. सध्या मंदिर परिसरात सुशोभीकरणाचे काम सुरू असून येत्या काळात येथे पर्यटकांची संख्या लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अंबरनाथचे हे प्राचीन शिवमंदिर श्रद्धा, इतिहास आणि भक्तीचा संगम ठरत असल्याची भावना भाविकांमधून व्यक्त होते आहे. ब्युरो रिपोर्ट, मेट्रो न्यूज, अंबरनाथ.